बॅरिकेडच्या बाहेर चला. ए इथं कोण बसले? चला उठा सगळे इथले. उठा इथून सगळे. चला बॅरिकेडच्या बाहेर जावा सगळे. चला चला बाहेर. ए पटकन उठा. अमोल सेठ कांगोने नावरा आपण आलात, आपलं सर स्वागत. चला ओ सर्वांना विनंती आहे, कुस्ती आता अंतिम टप्प्यात आपली आली आहे. ऐका. यस सूरज भैया 2000 रुपये घेऊन जा. नाही सांगतो, एक मिनिट थांबा. हा या ठिकाणी या कुस्ती स्पर्धेच्या निमित्तानं नावरा पंचायत समिती गणाचे पंचायत समिती सदस्य दीपक कोहकडे आपण या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं कारेगाव ग्रामस्थांच्या वतीनं मनापासून सहर्षाचं स्वागत. चला आदरणीय प्रदीप काळे यांची या कुस्तीला 2000. एक मिनिट सर. हा मारती दाद्या. यस ओके. हां चला. माईकवर कंट्रोल असेल. वेग थांबा. ए त्या टीव्हीच्या पुढून उठ. कडेला कुस्ती केली, मध्यंतर असेल, माईक चालू राहील. मला कल्पना आहे कधी बोलायचं ते, आणि- त्यामुळे माईकवर कंट्रोल असेल. सगळ्यांनी एक संदेश. आता पैलवान मंगलदास आप्पा बांदल यांना जे प्रेरणादायी भाषण केलं, गावागावात पैलवान निर्माण व्हावेत, लढतीला प्रारंभ. पंकज दादा कारखेले सरपंच राळेगण यांचे 1000 रुपये तिकडे जमा करा. ते हा जमा तुमच्याकडेच करा. त्यांच्याकडे जेडीएस पवार सर, कानिपनाथ अण्णा. मोहन शेठ नवले पाटील माजी उपसरपंच 10,000. आयोजक शरद भाऊ नवले पाटील, सूरज भैया नवले पाटील आता उपाध्यक्ष म्हणून त्यांची निवड.
आता ब्ल्यूला वॉर्निंग दिली बघा. पॅसिव्हिटीज अगोदर लालला दिली ती योगेशला 30 सेकंदात गुण घेता आला नाही म्हणून येलबरच्या खात्यात तो गुण जमा झाला. लाल 0 निळा 1. तीस सेकंदाची विश्रांती. लाल 0 निळा 1. मध्यंतराचा गुणफलक. निर्णायक फेरी 30 सेकंदानंतर 3 मिनिटाची निर्णायक फेरी. कोण होणार शोर केसरीचा मानकरी? कुणाच्या खांद्यावरती गदा शोभून दिसणार? बुलेटचा मानकरी कोण होणार? हा, आणि म्हणून प्रवीण शेठ ओस्तवाल पती 1000 शंकर शेठ नवले पाटील यांचे, विजेत्याला 5000, उपविजेत्याला 1000 मयूर शेठ कोहकडे आणि स्वप्नील फलके 2000. कुस्ती झाल्याच्या नंतर कुणीही खेळाडूंशिवाय मॅटवरती यायचं नाही. त्यांच्या घरातल्या सगळ्यांनी काळजी घ्यायची आणि त्याचे पाठीरागे त्यांनी मॅटवरती एकाने यायचं नाही जोपर्यंत बक्षीस वितरण होत नाही तोपर्यंत. हा, शिस्त महत्वाची. उपविजेत्याला 2000 शंकर शेठ नवले विजयलक्ष्मी ग्रुप. तुषारदादा नवले पाटील उपसरपंच. मोहन शेठ नवले माजी उपसरपंच कारेगाव 10,000 आहेत. 10,000 बघा. हो, तुफानी लढत गोट्यात पाठ. ज्ञानेश्वर येलवर त्याचं नाव मोळी बांधण्याचा प्रयत्न. तुफानी मल्लयुद्ध कारेगावच्या मैदानात. हो, जबरदस्त थरार. गाजावली कारेगावकरांनी स्पर्धा. शरद भाऊ कुठे थांबल्यात? शरद भाऊ नवले पुढे या. पेटे सगळ्यांना शोभून दिसायला लागले. निर्णायक फेरी. लाल 0 निळा 3. काही घडू शकत. हो, पट काढला. वा, चला योगेश आणि ज्ञानेश्वर. योगेश विरुद्ध ज्ञानेश्वर असा मुकाबला. कंटिन्यू वे जेडेस पवार सर. कानिपनाथांना गव्हाणे कंटिन्यू कंट्रोल तुमच्यामुळं. अर्थात जो दबदबा आहे मनानं दिलदार, बोलणं जबाबदार आणि नेतृत्वही शानदार असे रामभाऊ सासवडे. त्यामुळेच कुस्तीला चांगले दिवस आल्यात. पण गावागात कला जंगची पोझिशन. तिथंच कला जंग मारण्याचा खेमेची पकड. ज्ञानेश्वर अलवार कडून. लाल 0 निळा 4. हो, पूर्ण कब्जा. 6 गुणाची कमाई आतापर्यंत ज्ञानेश्वर एलवरनं केली. मोठेवाडीचा पैलवान. तुफानी कुस्ती. आणि म्हणून वनितो चेत वाबारेचे चविताची चेत होतो. केल्याने होता आधी केलीची पाहिजे. कोण पुषा शक्ताला रोगीशे बराडी दिसे. कळा नाही कांती नाही शक्ती बुद्धी दरावली. दास म्हणे ऐसे करा सदा मारुती हृदय दरा.
तुफानी आक्रमक झाला योगेश. शबाश योगेश, शबाश ज्ञानेश्वर. दोन्ही पैलवान आपलेच आहेत. कोशिश करो, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. वा, शांतता जरा. कुणी आखाड्यात यायचं नाही. शिस्त म्हणजे शिस्त, आणि शिस्तीनं राष्ट्र मोठे होते. लाख मोलाचे 20 सेकंद. लाल 1, निळा 6 असा गुणफलक. मल्हारी मलगुंडी 1000 जमा. तिकडे महिला बघा, माता भगिनी. माता भगिनी बघा पलीकडे. तिकडे महिला माता भगिनी पहा उत्साह. शांतता, शांतता. इथं मध्ये उभा राहा. ए बाळा उठ रे. सगळ्यांनी खाली थांबायचं. वर एकाने यायचं ना मॅटवर. सगळं कुणी चप्पल घालून आलं. माऊली चल बाळा इकडे. शरद नवले उभा राहा रे. उपजिल्हा बाळा प्रमुख उभा राहा. इथं मध्ये उभा राहा. शरद पवार 1 मिनिट. ए बाळा पहिले बक्षीस घे चल. आणि तेजस फलके ग्रामपंचायत सदस्य उठ चल. 5000 द्या तिकडे. 1 मिनिट सगळ्यांनी थांबा. प्रदीप काळे 2000 या रुपये. ठिकाणी 2 मिनिटं पहिलं बक्षीस वितरण होतं. या ठिकाणी हो पाहुणं हो. या ठिकाणी शिरूर केसरी माऊली यलभर आणि उपविजेता त्या ठिकाणी